संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघास त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद असीमित त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत रक्तापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी नागपूर या ऐतिहासिक शहरामध्ये या नागभूमीमध्ये संपन्न होत असलेल्या या धम्म परिषदेच्या निमित्ताने उपस्थित माझ्या समवेत पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, इतर सर्व भिक्खू संघ आर्याजी आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका लहान बालक आणि बालिकांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांप्रती मी भिक्खू संघाच्या वतीने अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो। विशेष करून त्यांच्या प्रती मंगल कामना अर्पण करतो की ज्यांच्या पुढाकारामध्ये आजची ही धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे। असे रमाई बहुउद्देशीय महिला मंडळ यांना सहकार्य करणारे मैत्रीय बहुउद्देशीय संस्था या दोन्ही मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आजची ही धम्म परिषद या नागपूर या नागवंशीयांच्या भूमीमध्ये संपन्न होत आहे आणि या निमित्ताने मी या दोन्ही मंडळाच्या प्रती यामध्ये विशेष करून ज्या ताईंचा नावांचा उल्लेख झालाच पाहिजे अशा आमच्या गणवीर ताई की ज्यांच्या लीडिंग मध्ये हे सर्व काही धम्म परिषदेचं कामाला मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे। आज नक्कीच आपण सर्व फार पुण्यवान आहात की आपल्या सर्वांना या पुण्य संधीचा लाभ होतो आहे। तेव्हा गणवीर ताईंप्रती आणि ताईंना सहकार्य करणारे आपण सर्व धम्म उपासिका धम्म उपासक दानदायक दानदायिका आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा भिक्खू संघाच्या वतीने अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो। उपस्थितांनो, आपण सर्व फार पुण्यवान आहात। मी नेहमीचा शब्द प्रयोग करतो, नागपूरमध्ये राहणारे लोक हे अतिशय पुण्यवान आहेत, कारण ज्या भूमीला नागवंशीय लोकांचा पदस्पर्श झाला, ज्या भूमीला बोधिसत्वाचा पदस्पर्श झाला आणि ज्या भूमीतून या भारतामध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन झालं, त्या ऐतिहासिक नागवंशीय भूमीचे आपण सर्व नागरिक आहात। त्यामुळे नक्कीच हा पुण्य लाभ आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे। त्यामुळे नागपूरमध्ये राहणारे जे बौद्ध लोक आहेत ते या दृष्टीने सर्वाधिक पुण्यवान आहेत, कारण ही धम्म क्रांती इथूनच सुरू झालेली आहे। 67 वर्ष झाले या धम्म क्रांतीला, आपण सर्व 67 वर्षांचे बौद्ध झालेले आहोत। 68व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे। या 67 वर्षांमध्ये आपल्या सर्वांमध्ये झालेला जो बदल आहे तो नक्कीच वाखाण्याजोगा आहे।
इतर लोक तोंडात बोट घालतील, इतर लोकांना कमीपणा वाटेल, इथल्या बौद्ध समाजाची प्रगती बघून की एवढा प्रगतीवान हा समाज झालेला आहे. आणि बांधवांनो, हे जे काही सर्व झालं हे केवळ आणि केवळ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेलं आहे. यामध्ये बिलकुल कोणाचा डाऊट असू नये. आपल्याला आज हे पुण्य संधी, हे पुण्याचे दिवस आपल्याला मिळाले, हे सोन्यासारखे सुखाचे दिवस मिळाले, हे सर्वस्वी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे सदैव आपण बाबासाहेबांप्रती आपल्या मनामध्ये उपकाराची जाणीव ठेवावी, कृतज्ञतेचा भाव ठेवावा की तो महामानव झिजला नसता तर हा देह सजला नसता. तो महामानव झिजला म्हणून तर हा देह सजला. जर त्या महामानवाने संघर्ष केला नसता तर कदाचित आपल्याला हे सुखाचे, हे सोन्याचे दिवस कधीच मिळाले नसते बांधवांनो. म्हणून नेहमी बाबासाहेबांप्रती कृतज्ञतेचा भाव आपल्या चित्तामध्ये ठेवा. कारण एवढा विद्वान महामानव, प्रकांड पंडित की ज्यांच्या पुढाकारामुळं, ज्यांच्या संघर्षामुळं आपण आज सुखी जीवन जगत आहोत, माणूस म्हणून जीवन जगत आहोत, तो ज्ञानाचा ज्ञानीवंत, तो कायदे पंडित, तो महान विद्वान, एवढे मोठे बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांचेच आदर्श आहेत. हे साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याकडे बाबासाहेबांचा आदर्श आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना आज संपूर्ण जग हात जोडते. काल परवाच बघा, काल सायंकाळी मी व्हॉट्सअप फेसबुकला पोस्ट बघितली. आंध्र प्रदेशमध्ये कुठे विजयवाडा त्या ठिकाणी बाबासाहेबांचा 125 फुटाचा पुतळा, कालच त्याचं उद्घाटन झालं बघा. एवढा भव्य दिव्य पुतळा तिथं बनवलेला आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबादला सुद्धा पुतळ्याचं अनावरण झालं. म्हणजे बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव ठेवून बघा हे मोठं कार्य, महत् कार्य संपन्न होत आहे. म्हणून आपणही विश्वासानं आणि स्वाभिमानानं बाबासाहेबांप्रती हा उपकाराचा भाव मनामध्ये ठेवावा. एवढा ज्ञानाचा ज्ञानीवंत राजा आपल्या सर्वांकरिता आदर्श आहे. और आपणच नाही तर त्या काळामधले भारतातले मोठमोठे राजकारणी, मोठमोठे विद्वान सुद्धा बाबासाहेबांच्या ज्ञानापुढे पाणी भरायचे, बाबासाहेबांच्या ज्ञानाला नतमस्तक व्हायचे. छत्रपती शाहू महाराज सहज बसलेले आहेत त्यांच्या राजवाड्यामध्ये कोल्हापूरमध्ये, आणि चहा पिता पिता त्यांच्या समोर मूकनायक नावाचे एक पाक्षिक दिसतं. शाहू महाराजांची नजर जाते, ते पाक्षिक उचलतात. मूकनायक ते पाक्षिक होतं. शाहू महाराज ते बघतात, वाचतात आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचे आर्टिकल त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी वाचले. आणि लेखक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शाहू महाराजांना आश्चर्य वाटलं, अरे कोण आहे हा B.R. आंबेडकर? हा कोण आहे की ज्यांनी या भारतातील दीन दलित शोषित समाजाचा इतिहास या मूकनायकामध्ये मांडला? याला भेटायला पाहिजे. या विद्वान, या महान व्यक्तिमत्वाला आपण भेटायला पाहिजे. शाहू महाराज त्याच ठिकाणी ठरवतात. कोल्हापूरहून शाहू महाराज मुंबईला जातात, डबक चाळीमध्ये, जिथे बाबासाहेब आंबेडकर राहत होते. कशासाठी? एवढा विद्वान कोण आहे हा B.R. आंबेडकर? हा एवढा विद्वान B.R. आंबेडकर, त्याला आपण भेटलंच पाहिजे. आणि जे कार्य बाबासाहेबांनी सुरू केलेलं आहे त्या कार्याला आपण गती दिली पाहिजे. म्हणून शाहू महाराज कोल्हापूरवरून मुंबईला जातात. आणि मुंबईला जातात त्या डबक चाळीमध्ये लोक पाहतात, अरे शाहू महाराज आले, शाहू महाराज आले, अरे बघा बघा शाहू महाराज आले. शाहू महाराजांची ते घोड्यांचा तो रथ, एकदम थाटामाटात असलेले शाहू महाराज रथाच्या खाली उतरतात आणि विचारतात की भीमराव कुठे राहतात? त्या डबक चाळीचा पत्ता होता. शाहू महाराज बाबासाहेबांच्या त्या डबक चाळीच्या रूम पर्यंत जातात. बाबासाहेबांना आश्चर्य वाटतं की अरे एवढे मोठे शाहू महाराज म्हणजे कोल्हापूर संस्थानाचे राजे, कोल्हापूर संस्थानाचे राजे हे महाराज मला भेटायला आले. और किती आश्चर्य. बाबासाहेब लगेच तयार होतात.
छोट्याशा रूम मध्ये शाहू महाराज प्रवेश करता बरोबर त्यांना हात जोडतात. शाहू महाराज बसतात आणि शाहू महाराज बाबासाहेबांसोबत चर्चा करत आहेत. आणि बाबासाहेब बघा शाहू महाराजांना काय म्हणतात की महाराज महाराज मी आज धन्य झालो महाराज, तुमच्यासारखे एवढे मोठे राजे आज माझ्याकडे आले, एवढे मोठे राजे माझ्याकडे आले, मी धन्य झालो महाराज, मी धन्य झालो. बघा शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांना काय म्हणतात, अरे भीमराव, अरे भीमराव आम्ही कसले राजे, भीमराव आम्ही कसले राजे, आम्ही तर परंपरेचे राजे आहोत. आणि बरोबरच आहे ना, शाहू महाराज हे परंपरेने झालेले राजे होते. भीमराव आम्ही कसले राजे, ओ आम्ही तर परंपरेचे राजे आहोत, अरे तुम्ही तर ज्ञानाचे राजे आहात. आणि एक परंपरेचा राजा ज्ञानाच्या राजाला भेटायला आलेला आहे. बस एवढंच. शाहू महाराजांनी बघा किती भरभरून स्तुती केली. ज्ञानाचा राजा म्हटलं बाबासाहेब आंबेडकरांना, हा ज्ञानाचा राजा आपल्या सर्वांचा आदर्श आहे. त्यावेळेस शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं मूक नाईक पाक्षिक चालवण्यासाठी काही आर्थिक सहकार्य सुद्धा केलं होतं. बघा एवढे मोठे मोठे राजे महाराजे विद्वान महाविद्वान लोक बाबासाहेबांच्या ज्ञानाची स्तुती करतात. एवढा ज्ञानाचा राजा आपल्या सर्वांचा आदर्श आहे. कित्येक विषय बाबासाहेबांचे होते. बघा आज आपण सगळेच अभ्यासू लोक आहात, बुद्धिजीवी लोक आहात. विविध प्रवचनांमधून भाषणांमधून व्याख्यानांमधून किंवा पुस्तकांमधून बाबासाहेबांच्या ज्ञानातील विविध प्रकारचे अंग आपण पाहतो. जसं अर्थशास्त्री बाबासाहेब आपण वाचला असेल, वाचला ना, अर्थशास्त्री बाबासाहेब, कायदे पंडित बाबासाहेब, मानव वंश शास्त्रज्ञ बाबासाहेब, समाजशास्त्रज्ञ बाबासाहेब, कायदे पंडित बाबासाहेब, राज्यशास्त्रज्ञ बाबासाहेब, प्रशासन शास्त्रज्ञ बाबासाहेब. अरे किती ज्ञानाच्या राजाकडे किती शास्त्र होते, किती ज्ञानाचे अंग होते. अशा विविध अंगाने आपण बाबासाहेबांना वाचलेला आहे. मी सहज या गोष्टीचा विचार केला बाबासाहेबांना वाचत असताना की बाबासाहेबांना आपण अर्थशास्त्री बाबासाहेब वाचलं, समाजशास्त्री बाबासाहेब वाचलं, कायदे पंडित कायदेशास्त्रज्ञ बाबासाहेब वाचलं, मानववंश शास्त्रज्ञ बाबासाहेब वाचलं. पण या सर्व ज्ञानाच्या विविध अंगांसोबत बाबासाहेबांमध्ये आणखीन एक गुण होता. तो गुण म्हणजे धम्मवान बाबासाहेब. धम्मवान बाबासाहेब बहुतांश म्हणजे तुम्ही बघा खूप कमी ठिकाणी बाबासाहेबाला धम्ममार्गी बाबासाहेबाचा उल्लेख केलेला आहे. खूप कमी पुस्तकांमध्ये. बाबासाहेब नक्कीच ज्ञानीवंत होतेच, सगळ्या विषयांचं ज्ञान होतं. पण बाबासाहेब ज्या अर्थी आपण धम्मदेश ऐकत आहात त्या अर्थी बाबासाहेबांमधले हे जे काही धार्मिक अंग आहेत, बाबासाहेबांमधला जो धम्मगामी बाबासाहेब आहे, बाबासाहेबांमधला जो धम्म मार्गी बाबासाहेब आहे, बाबासाहेबांमधला जो धम्मवान बाबासाहेब आहे, तो सुद्धा आपण थोडा थोडा जाणला पाहिजे. तो सुद्धा आपण थोडा थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण खूप कमी पुस्तकांमध्ये खूप कमी व्याख्यानांमध्ये बाबासाहेबांमधला हा धम्मगुण प्रकाशित केला जातो. बघा बाबासाहेबांमध्ये असलेले धम्माचे अंग, बाबासाहेबांमधली असलेली धार्मिकता, बाबासाहेब कसे धम्मवान होते, बाबासाहेब कसे धम्मगामी होते, बाबासाहेब कसे धर्ममार्गी होते, हे खूप कमी ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं, खूप कमी ठिकाणी ऐकायला मिळतं. म्हणून मी सहज विचार केला बाबासाहेबांचं जीवनचरित्र वाचलं तर बाबासाहेबांच्या जीवनचरित्रामध्ये जर तुम्ही वाचाल बाबासाहेबांचं जीवनचरित्र तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब केवळ 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध झाले नाही. केवळ बाबासाहेब 14 ऑक्टोबर 1956 लाच बौद्ध झाले नाही, तर बाबासाहेब मुळात बौद्धच होते.
बाबासाहेब हे मूलतः बुद्ध विचारांचेच होते. बाबासाहेब हे मूलतः धम्मगामी होते, धम्म मार्गी बाबासाहेब होते. जेव्हा तुम्ही जीवन चरित्राचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. अगदी बालपणापासूनच बाबासाहेबांवरती बुद्धाचा संस्कार टाकलेला आहे. त्या भिवाच्या बालमनावरती बाबासाहेबाचा संस्कार पेरलेला आहे. बघा, तुम्ही भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ दरवर्षी तुम्ही वाचताय. दरवर्षी तुम्ही वर्षावासामध्ये हा ग्रंथ वाचता. कधीतरी तुम्ही प्रस्तावना वाचली का? किती लोक आहेत बरं त्यांनी प्रस्तावना वाचली? हात वर नका करू, नाही तर बाकीच्या आम्ही नाही वाचली. हात नका वर करू. मनातल्या मनामध्ये विचार करा, मी वाचली आणि मी नाही वाचली, मी वाचलं आणि मी नाही वाचलं. बांधवांनो, जेव्हा आपण एखादा ग्रंथ वाचतो तर त्या ग्रंथाची प्रस्तावना सुद्धा वाचत चला. जेव्हा आपण एखादा ग्रंथ वाचतो ना तर त्या ग्रंथाची प्रस्तावना सुद्धा वाचा. कारण ही जी प्रस्तावना असते, या प्रस्तावनेमध्ये तो त्या पुस्तकाचा लेखक त्या प्रस्तावनेमध्ये स्वतःचं मत प्रदर्शित करतो की हे पुस्तक लिहिताना मला कोणी कोणी सहकार्य केलं, हे पुस्तक लिहिताना मी कोणते कोणते संदर्भ ग्रंथ वाचले, हे पुस्तक लिहिताना मला किती हालअपेष्टा सहन करावे लागल्या, हे पुस्तक लिहिताना मला कोणी कोणी मार्गदर्शन केलं. हे सगळं हे प्रस्तावनेमध्ये त्या पुस्तकाचा लेखक लिहित असतो. जरी प्रस्तावना ही पुस्तकाच्या पहिल्या पानावरती असते, पण बांधवांनो, पुस्तकाची प्रस्तावना ही सगळ्यात शेवटी लिहित असतो पुस्तकाचा लेखक. बरोबर आहे ना? जरी प्रस्तावना सुरुवातीला असेल पण पुस्तकाचा लेखक पुस्तकाच्या म्हणजे सगळं कार्य झाल्याच्या नंतर शेवटी लिहित असतो प्रस्तावना. म्हणून प्रस्तावना वाचा. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना नेहमी वाचा. कारण त्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या या धार्मिक अंगाचं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता खूप कमी लोक आहेत की ज्यांनी प्रस्तावना वाचलेली नाही आहे आणि बऱ्याचशा पुस्तकांमध्ये ही प्रस्तावना छापलेलीच नाही आहे. बऱ्याच पुस्तकांमध्ये छापलेलीच नाही आहे. म्हणून पुस्तकातली प्रस्तावना तुम्हाला सांगतो. त्या पुस्तकाच्या म्हणजे अगदी सुरुवातीला ती प्रस्तावना आहे आणि बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या त्या प्रस्तावनेमध्ये लिहितात. बाबासाहेबांची प्रस्तावना आहे. बाबासाहेब असं लिहितात की 2 प्रश्न मला नेहमी विचारले जातात. बाबासाहेब लिहितात बरं असं, 2 प्रश्न मला नेहमी विचारले जातात. एक की तुम्ही खालच्या जाती जन्मास येऊनही एवढं मोठं शिक्षण कसं घेऊ शकले? आणि दुसरा प्रश्न की तुमचं मन बुद्ध धम्माकडे कसं वळालं? असे 2 प्रश्न मला नेहमी विचारले जातात. आणि बाबासाहेब पुढे लिहितात की खालच्या जातीमध्ये मी जन्मास आलो, ज्या जातीला अधिकार नव्हते, पण तरी सुद्धा मी एवढं मोठं शिक्षण घेतलं. खरंच आहे ना? खरंच आहे. कोणालाही आश्चर्य वाटेल ना? हो, कोणालाही आश्चर्य वाटेल की अरे बाबासाहेबांनी खालच्या जातीत जन्मास येऊनही एवढं मोठं शिक्षण कसं काय घेतलं? कोणालाही आश्चर्य वाटेल. पण बाबासाहेब प्रामाणिकपणे लिहितात की पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देणं हे संयुक्तिक नाहीये. कारण धार्मिक ग्रंथ आहे, हे संयुक्तिक नाही आहे. परंतु जो दुसरा प्रश्न आहे की माझं मन बुद्ध धम्माकडे कसं वळालं, या प्रश्नाचं मात्र उत्तर मी देऊ इच्छितो. पुढच्या प्यारामध्ये बाबासाहेब सांगतात की माझं मन बुद्ध धम्माकडे कसं वळालं. तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनातील एक बालपणातला किस्सा सांगितलेला आहे. त्यांचं बालपण तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की बाबासाहेबांचे वडील कबीरपंथी होते. कबीरांचे दोहे म्हणणं, कबीरांच्या दोह्यांचा संस्कार करणं, झोपण्यापूर्वी, झोपल्यानंतर, जेवणाच्या अगोदर कबीराचे दोहे म्हणत राहणं, म्हणजे बाबासाहेबांच्या घरातील जे वातावरण होतं ते म्हणजे लहानपणापासूनच घरातलं वातावरण धार्मिक होतं. तर बाबासाहेबांनी बालपणाचा एक किस्सा सांगितला. बाबासाहेब लिहितात की मी अत्यंत मेहनत करून अभ्यास करून मॅट्रिकची परीक्षा पास केली. बाबासाहेबांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली. त्यावेळेस 4थ्या वर्गाला मॅट्रिक होती. 4था वर्ग, जसं आज 10वीला आहे ना, त्यावेळेस 4थीला मॅट्रिक होती. तर बाबासाहेबांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली. तर आपल्या समाजातील लोकांना असं वाटलं, अरे अरे बघा भिवा हा पहिला विद्यार्थी आहे की ज्याने मॅट्रिकची परीक्षा पास केली.
तर आपल्या लोकांना वाटलं की आपण भिवाचा सत्कार करायला पाहिजे. पहिला विद्यार्थी आहे ना की ज्याने मॅट्रिकची परीक्षा पास केली. तर काही लोक रामजी पित्यांकडे गेले. रामजी पित्यांना म्हणतात की रामजी पिता, आपला मुलगा भिवा पहिला विद्यार्थी आहे जो मॅट्रिकची परीक्षा पास झाला, तर आम्ही ठरवलेला आहे त्याचा सत्कार करायचा. तर रामजी पिता बाबासाहेब म्हणतात, माझे पिता खूप स्ट्रिक्ट होते. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या पित्याचा उल्लेख तो तानाशाह नाही का, हिटलरप्रमाणे उल्लेख केलेला आहे. म्हणजे कसं एकदम कडक होते बाबासाहेबांचे वडील, नियम ते नियम. तर बाबासाहेबांचे वडील रामजी पिता त्या लोकांना म्हणाले की नाही, सत्कार करायचा नाही. असे जर सत्कार केले तर आपल्या पोरांच्या मनामध्ये अहमभाव निर्माण होतो, आणि अहमभाव निर्माण झाला की मग आपले पोरं अभ्यास करत नाहीत. त्या लोकांना नाराजी वाटली, कारण रामजी पिता सत्कार करण्यास तयार नव्हते. तर हे सगळे लोक कृष्णाजी केळुस्कर गुरुजींना भेटले, त्यांना विनंती केली. तेव्हा केळुस्कर गुरुजी हे बाबासाहेबांच्या वडिलांचे मित्र होते. तर केळुस्कर गुरुजी गेले, त्यांना समजवलं की सत्कार करू द्या. तेव्हा बाबासाहेबांचे वडील मान्य झाले, आणि त्यावेळेस आपल्या समाजातील लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा मॅट्रिकची परीक्षा पास झाल्याच्या प्रित्यर्थ सत्कार केला होता. आणि त्या सत्कार समारंभामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना कृष्णाजी केळुस्कर गुरुजींनी बुद्धाचं चरित्र नावाचा ग्रंथ त्यांना भेट स्वरूप दिला होता. कृष्णाजी केळुस्कर गुरुजींनी बुद्धाचं चरित्र नावाचा ग्रंथ सयाजीराव गायकवाडांच्या लायब्ररीला देण्यासाठी लिहिला होता. तोच ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांना बक्षीस स्वरूप दिला. तेव्हा पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ते पुस्तक वाचलं बुद्धाचं चरित्र, तेव्हा पहिल्यांदा, म्हणजे बाबासाहेबांचं वय किती होतं त्यावेळेस, बाबासाहेबांचं वय मला वाटतं 14 का 15 वर्षाच्या बाबासाहेबांचं वय होतं. त्या वयामध्ये सर्वप्रथम बाबासाहेबांनी ते बुद्धाचं चरित्र हा ग्रंथ वाचला. आणि तो ग्रंथ वाचल्यानंतर, तो सगळा ग्रंथ वाचल्यानंतर बघा, बालभिवा 15 ते 16 वर्षांचे आपले बाबासाहेब आंबेडकर, पण लहानपणातील बाबासाहेबांचं चित्त किती शार्प होतं, किती ग्रास्पिंग पॉवर बाबासाहेबांचा होता. ते सगळं पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की माझ्या वडिलांनी आतापर्यंत मला कधीच बुद्धाचा परिचय का करून दिला नाही, मला बुद्धांचा परिचय का करून दिला नाही. जेव्हा प्रत्येक वेळेस रामायणाच्याच कथा सांगितल्या, प्रत्येक वेळेस महाभारताच्याच कथा सांगितल्या, त्याच्यामध्ये जे पार्ट आहेत ते कृष्ण, ते कर्ण, ते सगळं त्याचेच मला कथा सांगितल्या. परंतु मला माझ्या पित्यांनी बुद्धाचा परिचय का करून दिला नाही, हा प्रश्न बाबासाहेबांच्या मनात उपस्थित झाला. बघा, बाबासाहेबांचं बालमन बाबासाहेबांचं किती ग्रास्पिंग होतं. एकदा बाबासाहेबांनी डेअरिंग केलीच, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी धाडसपूर्ण आपल्या वडिलांना विचारलं की तुम्ही मला बुद्धांचा परिचय का करून दिला नाही. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर रामजी पिता बाबासाहेबांना म्हणतात की अरे भिवा, आपण खालच्या जातीमध्ये जन्मास आलेले आहोत, त्याच्यामुळे तुझ्या मनात खालच्या जातीचा न्यूनगंड उत्पन्न होऊ नये म्हणून मी तुला त्या रामायणाच्या आणि महाभारताच्या कथा सांगितल्या. त्या कथेमध्ये जसा तो कर्ण, जसा तो द्रोण खालच्या जाती जन्मास आले, पण त्यांनी मोठा पराक्रम गाजवला, म्हणून तुझ्यामध्ये हा पराक्रम निर्माण व्हावा, याकरिता मी तुला त्या कथा सांगायचो. बाबासाहेबाच्या मनाचं काही समाधान झालं नाही. बाबासाहेबांच्या मनाचं या उत्तराने काही समाधान झालं नाही. पण त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर लिहितात की अशा पद्धतीने पहिल्यांदा माझा आणि बुद्धाचा परिचय झाला. ही पहिली वेळ होती बालमनामध्ये. बाबासाहेबाच्या बालपणातच बाबासाहेबाच्या मनावर बुद्धाचा संस्कार पेरला गेला. आणि बाबासाहेब हे लिहितात, मी जे बुद्ध धम्माकडे वळालो ते खाली मनाने वळालो नाही,
एक विशिष्ट बॅकग्राऊंड आहे, मला एक विशिष्ट पार्श्वभूमी आहे, आणि त्यामुळेच तरी बुद्ध धम्माकडे वळालो. तेव्हापासून बाबासाहेबांच्या मनावर जो बुद्धाचा संस्कार पेरला गेला, बांधवांनो, शेवटपर्यंत बाबासाहेब कधीच बुद्धाला विसरले नाही. इथून सुरुवात होती बाबासाहेबांची धम्मवान बनण्याची, इथून सुरुवात होती बाबासाहेबांची धम्म मार्गी बनण्याची, इथून सुरुवात होती बाबासाहेबांची धम्मवान बनण्याची. हा तो प्रसंग आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी तो नेहमी उल्लेख केला की ज्या अर्थी मला ही पार्श्वभूमी प्राप्त झाली आणि म्हणून माझा आणि बुद्धांचा परिचय झाला, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांना वाचलं, बुद्धांना समजून घेतलं आणि बुद्धांना प्रत्येक क्षणी बाबासाहेबांनी फॉलो केलेलं आहे. भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानातील एक एक अंग तुम्हाला बाबासाहेबांमध्ये दिसेल. भगवान बुद्धाच्या धम्म तत्वातील एक एक अंग तुम्हाला सांगतो बघा, एक एक अंग बाबासाहेबांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जसं बघा, धम्माचा एक अंग आहे करुणा, आहे ना. आपण म्हणतो ना प्रज्ञा, शील, करुणा, हे धम्माचे अंग आहेत. बाबासाहेब सुद्धा प्रज्ञावान होते, बाबासाहेब सुद्धा शीलवान होते, बाबासाहेब सुद्धा अनंत करुणावान होते. बाबासाहेब बघा, बाबासाहेबांची श्रद्धा, भगवान बुद्धांवर बाबासाहेबांची कशी श्रद्धा होती याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला समजेल की बाबासाहेब कशा प्रकारचे श्रद्धावान होते. तशी श्रद्धा आपली असली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस 1956ला काठमांडूला गेले होते बघा, तुम्ही ते भाषण ऐकलं असेल, बुद्ध की कार्ल मार्क्स. बाबासाहेब काठमांडूला गेले होते आणि काठमांडूमध्ये बाबासाहेबांनी तिथल्या जागतिक धम्म परिषदेमध्ये एक उत्स्फूर्त असं भाषण केलं होतं आणि त्या भाषणाचा मुद्दा होता बुद्ध की कार्ल मार्क्स. बरोबर आहे. जेव्हा बाबासाहेब काठमांडूला गेले तर काठमांडूच्या नेपाळ टाइम्स मध्ये तिथल्या पत्रकारांनी अशी बातमी छापली की बौद्ध धम्माचा स्वीकार करणारे बाबासाहेब पशुपतीनाथाचं दर्शन घेतील का. काठमांडूचं एक प्रसिद्ध हिंदूंचं मंदिर आहे. बौद्ध धम्माचा स्वीकार करणारे बाबासाहेब पशुपतीनाथाचं दर्शन घेतील का, अशी बातमी छापली. तर पत्रकार जमले, बाबासाहेबांना भेटतात रेस्ट हाऊसला आणि बाबासाहेबांना हा प्रश्न विचारतात की बाबासाहेब, तुमच्याबद्दल तर अशी बातमी आलेली आहे की बौद्ध धम्माचा तर स्वीकार केला, बौद्ध धम्माचा स्वीकार करणारे बाबासाहेब त्या पशुपतीनाथाचं दर्शन घेतील. बघा, बाबासाहेबांची श्रद्धा लक्षात घ्या. बाबासाहेबांची श्रद्धा कशी होती बुद्धांवर तुमच्या लक्षात येईल. बाबासाहेब कसे श्रद्धावान होते हे तुमच्या लक्षात येईल. बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकारांना ठासून सांगतात, त्या पत्रकारांना ठासून सांगतात की नाही, हे चुकीचं आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगलं. बाबासाहेब त्यांना सांगतात की माझं बुद्ध धम्म संघा व्यतिरिक्त दुसरं कोणतं शरणस्थान नाहीये आणि हे सत्यवचन आहे. अशी बघा बाबासाहेबांची श्रद्धा. ठासून सांगतात बाबासाहेब त्या पत्रकारांना, बिलकुल निडर होऊन, अभय होऊन बाबासाहेब ठासून सांगतात की बुद्धाशिवाय माझं दुसरं कोणतं शरणस्थान नाहीये. ही बघा बाबासाहेबांची श्रद्धा आहे. धम्माशिवाय माझं दुसरं कोणतं शरणस्थान नाहीये, ही बाबासाहेबांची श्रद्धा आहे. संघाशिवाय माझं दुसरं कोणतं शरणस्थान नाहीये, ही बाबासाहेबांची श्रद्धा आहे. अशी श्रद्धा आपल्या सर्वांची असली पाहिजे. कधीही डळमळीत न होणारी, कमजोर न होणारी. अरे किती श्रद्धावान होते हो बाबासाहेब, किती श्रद्धावान होते. अशी श्रद्धा आपल्यामध्ये निर्माण व्हावी. जसे बाबासाहेब श्रद्धावान होते तसे आपण श्रद्धावान बनावे. बाबासाहेब जसे प्रज्ञावान होते, बघा बाबासाहेबांमध्ये प्रज्ञा कशी होती. धम्माचं एक एक अंग बाबासाहेबांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रज्ञावान होते बाबासाहेब. आजही बघा बऱ्याचशा लोकांमध्ये, आपल्यामध्ये बऱ्याचशा मुलींची नाव प्रज्ञा असतात.
बाबासाहेब प्रज्ञावान होते. कशा प्रकारचे प्रज्ञावान होते? बाबासाहेबांमधला हा सर्वात मोठा गुण होता की बाबासाहेब हे प्रज्ञावान होते, प्रज्ञावान. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टींचं चिंतन केलं, आपल्या लोकांच्या परिस्थितीचं चिंतन केलं. तेव्हा बाबासाहेबांनी जाणलं की आपले लोक दुखी आहेत. अरे आपल्या लोकांचं हे दुःख दूर झालं पाहिजे. आपल्या लोकांचं चिंतन केलं बाबासाहेब आंबेडकरांनी, संघर्ष सुरू केला. बघा महाडच्या चौदार तळ्यावर बाबासाहेबांनी संघर्ष सुरू केला पाण्याचा, आहे की नाही? महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह. आजही लोक बघा त्या महाडला जातात, त्या महाडला गेल्यानंतर त्या तलावाचं पाणी पितात. तर बघा आम्ही लोकांना सांगतो की अरे बाबांनो हे पाणी पिऊ नका. बाबासाहेबांनी पाणी पिण्यासाठी संघर्ष नव्हता केला. बाबासाहेबांना काय तहान लागली होती का? बाबासाहेबांना तहान लागली होती. अरे खरंच जर तहान लागली असेल तर हजार लोक होते बाबासाहेबांना पाणी पाजायला. महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह हा पाणी पिण्यासाठी नव्हता, तर पाणी हे निसर्गाची देणगी आहे आणि पाण्यावर सर्वांचा समान अधिकार आहे हे ठासून सांगण्यासाठी, हा अधिकार मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी त्या ठिकाणाचं प्रतिकात्मकरित्या पाणी पिलेलं आहे. बाबासाहेबांची ही प्रज्ञा आहे. हे अडाणपणामध्ये बाबासाहेबांनी केले नाही, हे अज्ञानपणात बाबासाहेबांनी केलं नाही. बाबासाहेबाला त्या ठिकाणी समता प्रस्थापित करायची होती. ही प्रज्ञा बाबासाहेबांमधली आपल्याला समजली पाहिजे. अडाणपणामध्ये बाबासाहेबांच्या तिथं संघर्ष झाला तर ते पाणी पिऊन चालणार नाही बांधवांना. आजही लोक पाणी पितात, तिथे जाऊन म्हणतात की बाबासाहेबांनी या पाण्याला स्पर्श केला, हे पाणी खूप पवित्र आहे म्हणतात, हे पाणी आम्हाला पिऊ द्या. अरे बाबांनो ते पाणी पिण्यासाठी नव्हतंच. आणि आज तरी बघा ते पाणी इतकं घाण झालेलं आहे. हे जे सत्याग्रह बाबासाहेबांनी केला, प्रज्ञापूर्वक समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी समता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी हा संघर्ष केला होता. समता हे बुद्धाचं तत्व आहे, समता हे बुद्धाचं तत्व आहे. त्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. आपल्यातले काही असे अज्ञानी लोक तिथे अजूनही जातात, हात जोडतात. कशासाठी? की बाबासाहेबांनी ते संघर्ष केला होता म्हणतात. बाबासाहेबांनी संघर्ष केला आणि म्हणून आम्ही ते हात जोडतो. अरे बाबांनो, बाबासाहेबांनी त्या काळ्या रामाच्या गोऱ्या रामाची पूजा करण्यासाठी तो संघर्ष केला नव्हता. बाबासाहेबांना तिथे समता प्रस्थापित करायची होती. बाबासाहेब आंबेडकरांना तिथे समता प्रस्थापित करायची होती, म्हणून बाबासाहेबांनी तो संघर्ष त्या ठिकाणी केला. हे आपल्याला समजलं पाहिजे. बाबासाहेबांमधली ही प्रज्ञा आहे. बघा बाबासाहेबांमधली जी प्रज्ञा आहे, ही प्रज्ञा आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजे बांधवांनो. बाबासाहेब जसे प्रज्ञावान होते तसे प्रज्ञावान आपणही बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेब जसे शीलवान होते, धम्माचा एक अंग आहे. बाबासाहेब जसे शीलवान होते तसं आपणही शीलवान बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांमधलं शील बघा, कसे बाबासाहेब शीलवान होते. तिथे बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली, त्या शिष्यवृत्तीच्या जोरावर बाबासाहेब विलायतेमध्ये शिक्षणासाठी गेले. तर तिथे जाऊन सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वेळेचा कधी अपव्यय केला नाही किंवा आपलं चरित्र कधी ढासळू दिले नाही. बाबासाहेबांनी एका पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे की मी ज्या ठिकाणी राहत होतो, माझ्या सोबतचे जे माझे मित्रमंडळी होती त्यांना म्हणजे जागृती येण्यासाठी, त्यांना अभ्यास करण्यासाठी किंवा झोप येऊ नये यासाठी ते सिगरेटचे झुरके मारत होते. परंतु बाबासाहेबांनी कधीही शीलाचा भंग केला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी तिथे मद्यपान केलं नाही. बाबासाहेबांनी स्वतःला चरित्रवान बनविण्याचाही तिथे नेहमीच प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांचं रमाई सोबत विवाह झाला त्यावेळेस बाबासाहेबांचे शीला चरित्र बघा, एवढे शीलवान बाबासाहेब होते, एवढे चारित्र संपन्न बाबासाहेब होते. कधी बाबासाहेबांनी हिंसा नाही केली, कधीच बाबासाहेबांनी कुठली चोरी केली नाही, व्यभिचाराचा मार्ग कधीच आला नाही, कधीही असत्य बोलले नाही, कधी मद्यपान केले नाही. जेव्हा आपल्या लोकांनी बाबासाहेबांच्या जवळ जाऊन म्हटलं की बाबासाहेब त्या लोकांनी आपलं डोकं फोडले, आपल्या लोकांना मारलेलं आहे, तुम्ही फक्त हो म्हणा, आम्ही त्यांची डोकी फोडू.
पण बघा बाबासाहेब म्हणतात, अरे शांत व्हा तरुणांनो, शांत व्हा. हिंसेचा मार्ग आपला नाहीये, हिंसेचा मार्ग आपला नाहीये. आपण प्रेमाने मैत्रीने सगळं करणार आहोत. कृपया करून हिंसा करू नका, तुम्ही जा, शांत बसा. कारण बाबासाहेबांना माहित होतं, रागाने राग कधी शमत नसतो, द्वेषाने द्वेष कधी शमत नसतो, क्रोधाने क्रोध कधीही शमत नसतो, तो केवळ प्रेमाने शमतो. हेच तर बुद्धाचा विचार आहे. त्याही वेळेस बुद्धाचा विचार बाबासाहेबांच्या मनामध्ये होता. बघा बाबासाहेबांमध्ये असलेला प्रत्येक धम्माचा गुण, धम्माचा एक एक अंग जेव्हा तुम्ही बघाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जीवनाच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेब हे धम्म मार्गीच होते. बाबासाहेब हे धम्मवानच होते, धम्मगामी होते. कधीच धम्माच्या विरुद्ध बाबासाहेब वागले नाही. एवढी करुणा बाबासाहेबांमध्ये होती. बाबासाहेबांमध्ये एवढी करुणा होती, संपूर्ण जीवन समर्पित करून टाकलं बाबासाहेबांनी. करुणा भगवान बुद्धांच्या तत्वातील सर्वात महत्वाचं तत्व आहे करुणा. कशाला म्हणतात करुणा? ज्यावेळेस तुम्ही एखादा दुखी माणूस पाहता, एखादा शोषित माणूस पाहता, व्यक्ती पाहता, एखादा रोगी पाहता, तेव्हा तुमच्या मनामध्ये ही भावना उत्पन्न झाली पाहिजे, अरे अरे हा माणूस किती दुःखी आहे, याचं दुःख दूर झालं पाहिजे, याला म्हणतात करुणा. अरे हा माणूस किती शोषित आहे, याचं शोषण संपलं पाहिजे, या भावनेला म्हणतात करुणा. अरे हा माणूस किती रोगी आहे, हा रोगमुक्त झाला पाहिजे, याला म्हणतात करुणा. अशी करुणा बाबासाहेबांच्या मनात होती. हो, अनंत करुणा उत्पन्न केली बाबासाहेब आंबेडकरांनी. जेव्हा बाबासाहेबांनी पाहिलं की अरे आपला हा समाज दुखी आहे बिचारा, हजारो वर्षांपासून आपले हे लोक दुखी आहेत, आपले लोक हे शोषित आहेत, अरे या लोकांचं दुःख दूर झालं पाहिजे, या लोकांचं हे शोषण थांबलं पाहिजे, हे लोक दुःखमुक्त झाले पाहिजे. अनंत करुणा उत्पन्न केली बाबासाहेब आंबेडकरांनी, अनंत करुणा उत्पन्न केली बाबासाहेबांनी. संपूर्ण जीवन समर्पित करून टाकलं. बघा आपल्या सर्वांचा उद्धार केला. कशामुळं बरं? कशामुळं? करुणा. एवढे करुणाकार बाबासाहेब होते. जर बाबासाहेबांनी असा विचार केला असता की मी तर आता MP आहे, राज्यसभेमध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, राहायला मला बंगला आहे, गाडी आहे आणि पगार पण आहे, टाय सूट कोट बोटामध्ये मी राहतो, अरे मला काय करायचं आहे लोकांचं, मला या समाजाचं काय करायचं आहे? हे लोक जन्मतात, दुखी होतात, मरतात, ते त्यांचे कर्म आहेत. असं जर बाबासाहेबांनी विचार केला असता तर मला सांगा बांधवांनो, बाबासाहेब झाले असते का हो? बाबासाहेब झाले असते का नाही? अरे करुणावर बाबासाहेब होते. संपूर्ण जीवन समर्पित करून टाकलं. आपल्या सर्वांचे उद्धार करते बाबासाहेब झाले. आपल्या सर्वांचे उद्धार केला, बोधिसत्व झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही करुणा होती बाबासाहेबांमध्ये. धम्माचे हे तत्व होते बाबासाहेब आंबेडकरांमध्ये. एवढे धम्मवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी विधिवत या सगळ्या गोष्टी जाणल्या, तर बघा बाबासाहेबाच्या जीवनाचा अभ्यास करीत असताना आणखीन एक गोष्ट तुम्हाला जाणवेल. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी हा सगळा संघर्ष सुरू केला होता, तरी सुद्धा बाबासाहेब बुद्धाला विसरले नाही. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 1930 मध्ये मुंबईमध्ये एक घर विकत घेतलं होतं. बघा तुम्हाला पण माहित झाला इतिहास. ओरिएंटल जे बँक आहे, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, या बँकेकडून बाबासाहेबांनी कर्ज घेतलं, लोन घेतलं आणि त्या पैशावर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या दादरमध्ये एक घर निर्माण केलं. कशासाठी? पुस्तकांसाठी. लोक राहायला घर बांधतात, बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांना ठेवण्यासाठी घर बांधलं. आणि माहित आहे त्या घराला काय नाव दिलं? त्या घराला नाव दिलं राजगृह. 1930 मध्ये. कदाचित त्यावेळेस लोकांना राजगृह सुद्धा माहित नसेल, बाबासाहेबांच्या सोबत असलेल्या लोकांना पण माहित नसेल, अरे हे राजगृह काय आहे.
बाबासाहेबांनी नाव तर दिलं राजगृह, पण राजगृह काय आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. राजगृह काय आहे? राजा बिंबिसाराची राजधानी. राजा बिंबिसाराने जे वेळूवन दान दिलं त्या राजगृहामध्ये, अहो ते राजगृहाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी त्या आपल्या घराला दिलं. हो, लक्षात येते का तुमच्या की बाबासाहेब कसे होते, किती श्रद्धावान होते? बाबासाहेबांना बुद्धाप्रती कसा श्रद्धा भाव होता हे बाबासाहेबाच्या उदाहरणावरून तुम्हाला समजेल. प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांसोबत बुद्ध होते, प्रत्येक क्षणाला बाबासाहेबांसोबत बुद्ध होते. बघा ते यशवंत आंबेडकर बाबासाहेबांचे चिरंजीव, बरोबर आहे, यशवंत आंबेडकर यांचा जेव्हा विवाह झाला होता, मला वाटतं 1951 किंवा 1952 दरम्यानची गोष्ट असेल, तो विवाह सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माच्या पद्धतीने लावलेला आहे. बौद्ध धम्माच्या पद्धतीने. कदाचित त्यावेळेसच्या बाबासाहेबांच्या सोबत राहणाऱ्या लोकांना हेही माहित नसेल की नेमकी पद्धत कोणती आहे. आपण तर सप्तपदी करतो, आपण तर कन्यादान करतो. अरे बाबासाहेबांनी हे नवीनच काहीतरी आणलं. बघा बाबासाहेबांचे त्यावेळेस सोबत असलेला बुद्ध 1945 बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईला पहिलं कॉलेज निर्माण केलं आणि त्या कॉलेजचं नाव दिलं सिद्धार्थ महाविद्यालय. काय आहे सिद्धार्थ? भगवान बुद्धांचं नाव आहे सिद्धार्थ. अरे बाबासाहेब तर 14 ऑक्टोबरला बौद्ध झाले होते. बाबासाहेब अगोदरच बौद्ध होते. बाबासाहेबांसोबत प्रत्येक क्षणाला बुद्ध होता. 1945 म्हणजे बौद्ध होण्याच्या 11 वर्षापूर्वीच बाबासाहेबांनी त्या कॉलेजला सिद्धार्थ असं नाव दिलं. बघा भगवान बुद्धांचं नाव. 1950 मध्ये औरंगाबादला आणखीन दुसरं कॉलेज स्थापन केलं आणि त्या कॉलेजला नाव दिलं मिलिंद महाविद्यालय. काय आहे मिलिंद? मिलिंद काय आहे? तो मिलिंद राजा की ज्याने भिक्षू नागसेना सोबत वादविवाद केला. हा 19 विद्यांचा विद्वान मिलिंद राजा भिक्षू नागसेना सोबत वादविवाद करतो, हरतो, हात जोडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतो आणि बौद्ध बनतो. बघा त्या बौद्ध राजा त्या मिलिंदाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी कॉलेजला दिलं, मिलिंद कॉलेजला दिलं. तुम्ही जर कधी औरंगाबादला गेलात तर त्या मिलिंद कॉलेजला नक्की भेट द्या. मिलिंद कॉलेजला नक्की भेट द्या. तिथे एका मोठ्या बोर्डावरती बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की माझी अपेक्षा आहे की या कॉलेजमध्ये असणारा प्रत्येक शिक्षक हा भिक्षू नागसेनाप्रमाणे असावा आणि इथून निघणारा प्रत्येक विद्यार्थी हा राजा मिलिंदाप्रमाणे असावा. जसं मिलिंद आणि भिक्षू नागसेन जसे गुरु शिष्य होते अशा प्रकारचं नातं असलेले शिक्षक आणि विद्यार्थी या परिसरामध्ये निर्माण व्हावे. बघा बाबासाहेबांनी मिलिंदाचं नाव दिलं. का दिलं बरं नाव? तो बौद्ध होता म्हणून, मिलिंद राजा बौद्ध होता म्हणून नाव दिलं का? की तो खूप मोठा विद्वान राजा होता म्हणून नाव दिलं? काही लोकांना वाटत असेल की बाबासाहेबांनी त्या कॉलेजला मिलिंद हे नाव का दिलं. बाबासाहेबांनी ते सांगितलेलं आहे. तर तुम्ही मिलिंद कॉलेजला गेला तर एंट्री गेटच्या बाजूलाच एका ब्लॅकबोर्ड वरती बाबासाहेबांचं भाषणच आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की या कॉलेजला मी मिलिंद हे नाव का दिलं. बाबासाहेब म्हणतात तो बौद्ध होता म्हणून मी नाव दिलं नाही, तो 19 विद्यांमध्ये पारंगत होता म्हणून सुद्धा मी नाव दिलं नाही, तो बौद्ध राजा होता म्हणून सुद्धा मी नाव दिलं नाही. तर ज्या अर्थाने एवढा मोठा राजा केवढ्याच नम्रतेने एका 20 वर्षांच्या नागसेन भिक्षू पुढे नतमस्तक होतो, ही जी त्याच्यामध्ये नम्रता होती ना, ही नम्रता मला आवडलेली आहे. याला इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी असं म्हणतात. बौद्धिक नम्रता. बौद्धिक नम्रता हा गुण त्या मिलिंद राजामध्ये होता आणि म्हणून या कॉलेजला मी मिलिंदाचं नाव दिलेलं आहे. बघा अशी बौद्धिक नम्रता आपल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. नाहीतर आपली लोक 4 पुस्तक वाचतात अशी छाती फुगून जाते. बघा
आहे की नाही? अशी छाती फुकते, 2 पुस्तकात छाती फुकते, अशी 2 शब्द बोलता आले की छाती फुकते. अरे बाबासाहेबांनी मिलिंदाचा आदर्श दिलेला आहे ना, मिलिंदाचा आदर्श आहे. अरे एवढा मोठा राजा तेवढ्याच नम्रतेने हात जोडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतो. ही बौद्धिक नम्रता, इंटेलेक्च्युअल हॉनेस्टी आपल्यामध्ये असावी. हा आदर्श बाबासाहेबांनी मिलिंदाच्या हातून दिलेला आहे. बघा बाबासाहेबांमधला बुद्ध, बाबासाहेबांमधला बुद्ध तुम्हाला जाणता येईल की याही क्षणी बाबासाहेब आंबेडकरांकडे बुद्ध होते. शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला सोबतच ठेवलं. अगदी प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांमध्ये हे सगळे गुण तर आहेतच. बाबासाहेब प्रज्ञावान होते, बाबासाहेब शीलवान होते, बाबासाहेब करुणावान होते, पण बाबासाहेब हे धम्माचरणिक सुद्धा होते. धम्मचारी बाबासाहेब होते, म्हणजे धम्माचं आचरण करणारे. जे धम्माचं आचरण करतात त्यांना धम्मचारी म्हणतात, धम्मचारिणी म्हणतात. धम्माचं प्रत्यक्ष आचरण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ज्या वेळेस 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, तर 13 ऑक्टोबरच्या रात्रीला बाबासाहेब आंबेडकर त्या सीताबर्डीच्या श्याम हॉटेलला थांबले होते. तेव्हा वामन गोडबोले, त्यानंतर मभी चिटणीस आणि त्यांचे जे काही सहकारी मंडळी होती, उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमाची चर्चा करण्यासाठी बाबासाहेबांसोबत त्या श्याम हॉटेलला थांबलेले आहेत. चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर वामन गोडबोले बाबासाहेबांना विचारतात की बाबासाहेब, संध्याकाळी आपली काही खायची व्यवस्था करू का? बाबासाहेब आपली काही जेवणाची व्यवस्था करू का? बाबासाहेब काय म्हणतात त्यांना की अरे वामन, मी आज संध्याकाळी काहीही खाणार नाहीये, कारण आज माझं उपोषण आहे. बाबासाहेब म्हणतात की आज संध्याकाळी मी काही खाणार नाही, कारण आज माझं उपोषण आहे. बघा, बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याच्या अगदी 1 दिवसापूर्वी बाबासाहेबांनी अष्टशील उपोषण व्रताचं, धम्माचं प्रत्यक्ष आचरण केलं होतं. असे होते धम्मचारी बाबासाहेब आंबेडकर. हा आदर्श बाबासाहेबांचा आपल्यामध्ये असला पाहिजे. धम्मचारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये आदर्श असले पाहिजे की जे धम्माचे गुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होते. बुद्धाबद्दल बाबासाहेबांची श्रद्धा होती, धम्माबद्दल बाबासाहेबांच्या मनात श्रद्धा होती, आणि संघाबद्दल तर नक्कीच बाबासाहेबांच्या मनात श्रद्धा होती. बघा, आज बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की बाबासाहेब संघाबद्दल असं म्हटले होते, बाबासाहेब संघाबद्दल तसं म्हटले होते. अरे तो सगळा जुना काळ होता. बाबासाहेब खरंच असं म्हटले की नाही म्हटले हे तर आम्हालाच माहिती नाही, फक्त पुस्तकांमध्ये वाचतो आपण. पण आजही बाबासाहेबांच्या काही घटनांवरून समजते आम्हाला. बघा, एक फोटो बघा तुम्ही. एका फोटोमध्ये चंद्रमणी भंते चंद्रमणी एका चेअरवरती बसलेले आहेत आणि दोन्ही बाजूला 2 चेअर रिकाम्या आहेत. तो फोटो तुम्ही बघितला असेल, बघा गुगल वर सुद्धा तो फोटो आहे. आजूबाजूचे दोन्ही चेअर रिकामे आहेत. मधल्या चेअरवर चंद्रमणी भंते बसलेले आहेत आणि मागच्या बाजूला बाबासाहेब आणि सविताताई उभे आहेत हात जोडून. तो फोटो श्याम हॉटेलचा आहे. काय वाटते तुम्हाला या फोटोवरून? तुम्हाला काय प्रतिबिंबित होते या फोटोवरून? अरे बाबासाहेबांना बसण्यासाठी, सविताताईंना बसण्यासाठी भंतेजींच्या बाजूला चेअर ठेवलेली आहे, पण बाबासाहेब बसले नाही त्या चेअरवर. बाबासाहेब त्या चेअरवर बसले नाही. बाबासाहेब खांद्याला खांद्या लावून बाबासाहेब कधीच बसले नाही. बाबासाहेबांना माहित होतं की संघ हा आदर्श आहे, संघ हा उत्तम धम्म प्रचारक आहे. बाबासाहेब बिलकुल त्या चेअरवरती बसत नाही आणि उलट बाबासाहेब त्यांच्या मागे उभं राहून फोटो काढतात, हात जोडून फोटो काढतात. संघाबद्दलची श्रद्धा बाबासाहेबाची होती. बघा, संघाबद्दल बाबासाहेबांच्या मनामध्ये अत्यंत श्रद्धाभाव होता, खूप श्रद्धाभाव होता. आणि म्हणून बाबासाहेबांप्रती असलेला हा जो श्रद्धाभाव आहे तो सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे जाणला पाहिजे. बुद्धाबद्दल बाबासाहेब नेहमी श्रद्धावान होते, धम्माबद्दल बाबासाहेब नेहमीच श्रद्धावान होते.
संघाबद्दल बाबासाहेब नेहमीच श्रद्धावान होते. अशी श्रद्धा, असा आदर्श आपल्यामध्ये असला पाहिजे. म्हणून सांगतो बांधवांनो, जे कोणी म्हणतात ना की बाबासाहेब अरे असे म्हणून गेले, तसे म्हणून गेले, केवळ त्याच्यावरती वाद विवाद करून, बुद्धी विलास करून काय साध्य होणार आहे? ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे. भिक्खू संघ तर करतच आहे. बाबासाहेबाचा आदर्श मानून भिक्खू संघ 24 तास अविरतपणे धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहे. उपासक आणि उपासिकांची सुद्धा जबाबदारी आहे ना. उपासक आणि उपासिकांची सुद्धा ही जबाबदारी आहे. आम्ही तर नक्कीच गणवीर ताईंबद्दल मंगल कामना करूया की त्यांनी पुढाकारामुळे ही धम्म परिषद संपन्न होत आहे. ही बांधवांनो, ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ही जबाबदारी सर्वांचीच आहे. पण आम्ही एकमेकांवर टीका करण्यामध्ये आमचा बुद्धी विलास करत आहोत. आपल्यामधून काही लोक भिक्खू संघावर टीका करतात, आपल्यामधून काही लोक आपल्यावर टीका करतात, एकमेकांवर टीका करतात. पण धम्माचं काम करायला कोणी पुढे येत नाही. धम्म प्रचाराचं काम करायला कोणीही पुढे येत नाही बांधवांनो. आणि म्हणूनच आजही धम्म प्रचार प्रसार करीत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आम्हाला पाहायला मिळतात. काही काही लोक आमच्यावर टीका करतात, बाबासाहेब म्हटले होते असं असं, बाबासाहेब म्हणून गेले भिक्खू संघाबद्दल. बरं मग काय करायचं आज? मग काय करायचं? मग बाबासाहेब तर असेही म्हणून गेले की मुझे पढे लिखे लोकांनी धोका दिया. मग आम्ही तेच वचन पुन्हा पुन्हा सांगत राहायचं का? आणि तेच वचन सांगून 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 आज शिकलेल्या लोकांना टोमणा मारत बसायचं का आम्ही? किती करणार आपण हे टीका टिप्पणी करणं आपण कधी सोडणार? बांधवांनो, टीका टिप्पणी करून चालणार नाही. बाबासाहेबांचे जे वचन होते, हे वचन त्या त्या परिस्थितीला अनुसरून होते. परंतु आज गरज आहे उपासक संघांमध्ये आणि भिक्खू संघामध्ये योग्य तो समन्वय असण्याची गरज आहे. योग्य प्रकारचा समन्वय असण्याची. तुम्ही जर भिक्खू संघाला सहकार्यच केलं नाही तर भिक्खू संघ धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा करेल? कसा करेल? लोक फक्त आम्हाला म्हणतात की नाही नाही, भिक्खू संघाने, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे भिक्खू संघाने धम्माचं काम करावं. अरे करतो ना, भिक्खू संघ काम नेहमीच करत आहे. पण भिक्खू संघाला सहकार्य करण्याचं काम कोणाचं आहे? कर्तव्य कोणाचं आहे? हे तुमचं आहे ना. हे कर्तव्य तुमचं आहे. आपल्या धम्म प्रचारकांना भोजन दान देणं, आपल्या धर्मगुरूंना चिवरदान देणं, औषधीचं दान देणं आणि धम्म प्रचाराकरिता जे जे काही आवश्यक आहे त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीचं दान करणं, सहकार्य करणं. बांधवांनो, हे तुमच्यासारख्या प्रत्येक उपासक आणि उपासिकांचं कर्तव्य आहे. टीका टिप्पणी करून चालणार नाही. बाबासाहेबांचा आदर्श आपल्या समोर आहे. धम्म प्रचाराकरिता बाबासाहेबांनी आपल्यावरतीची जबाबदारी दिलेली आहे. जेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यानंतर बाबासाहेब आपल्या सगळ्या लोकांना ही जबाबदारी देऊन जातात की आपल्याला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत हा धम्म पोहोचवायचा आहे. अगदी शेवटच्या घटकापर्यंत. कारण आज माणसाला धम्माची गरज आहे बांधवांनो. धम्माबद्दल प्रबोधन होणं गरजेचं आहे. कारण आपली जी सामाजिक परिस्थिती आहे भारतातील फार विचित्र आहे. तुम्ही न्यूजपेपर वाचता ना, व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडिया, तुम्ही सगळेच पाहता बघा. सविस्तरपणे बोलायची गरज नाहीये. परंतु सध्या भारतातील परिस्थिती ही फार वेगळी आहे, फार वेगळी आहे. म्हणून या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवा. सध्या भारतामध्ये चालत असलेल्या या सगळ्या राजकारणाचं, या समाजकारणाचं भान ठेवा, जाणीव ठेवा. आणि या सगळ्या जाणीवेमध्ये माझी काय जबाबदारी आहे याची सुद्धा जाणीव तुमच्यामध्ये असली पाहिजे. बांधवांनो, हे सर्व काम तुम्हा आम्हा सर्वांचं आहे. धम्म प्रचाराकरिता आपण सर्वांनी पुढे आलं पाहिजे. धम्म प्रचाराकरिता आपण सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे. कारण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून आज बघा गणवीर ताई आहेत. गणवीर ताईंना, त्यांना सहकार्य करणारे जे जे कोणी दानदायक आहेत, दायिका आहेत, नक्कीच बघा ते सर्वच अभिनंदनास पात्र आहेत, धन्यवादास पात्र आहेत. मी तुम्हाला सूचना करतो की एकदा गणवीर ताई आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व उपासक उपासिकांकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करावं, सन्मान करावं.
हेमाताई बागडे यांच्या प्रती सुद्धा खूप खूप मंगल कामना आहे की ज्यांनी सहकार्य केलं बघा आणि धम्म परिषद या ठिकाणी घडवून आणली। ही जाणीव आपल्यामध्ये असावी, ही जाणीव आपल्यामध्ये असावी की ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी दिलेल्या जबाबदारीचं भान, जबाबदारीची जाणीव भिक्खू संघ करीत आहे, तर उपासक आणि उपासिकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी जाणल्या पाहिजे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आपल्या सर्वांमध्ये असावा। बांधवांनो, आज नागपूरच्या या पवित्र अशा ऐतिहासिक भूमीमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या, हे सोन्याचे दिवस आपल्याला प्राप्त झाले। म्हणून या सगळ्या गोष्टींना स्वीकार करीत असताना, या सगळ्या गोष्टीची जाणीव करीत असताना आपण सर्वांनी नक्कीच या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे जाणून धम्म कार्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता, तर बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता बाबासाहेबांनी विविध प्रकारच्या योजना सुद्धा निर्माण केल्या होत्या। विविध प्रकारच्या योजना बाबासाहेबांनी आखल्या होत्या। बाबासाहेब म्हणाले होते की प्रत्येक बौद्ध परिवाराने दर रविवारी परिवारासह बुद्ध विहारात गेले पाहिजे। बाबासाहेब सांगून गेले। और रोज तर आपलं जाणं होत नाही, पण किमान प्रत्येक बौद्ध व्यक्तीने दर रविवारी आपल्या परिवारासह आपल्या जवळच्या बुद्ध विहारात गेलं पाहिजे। ही आपली जबाबदारी आहे ना, ही आपली जबाबदारी आहे। प्रत्येक बौद्ध व्यक्तीने आपल्या परिवारासह दर रविवारी बुद्ध विहारात गेलंच पाहिजे। बाबासाहेबांचा संदेश आहे। आणखीन बाबासाहेबांनी काही योजना आखल्या होत्या। बाबासाहेब म्हणाले होते की जर मला आणखीन अधिक आयुष्य मिळालं, तर ज्याप्रमाणे ख्रिश्चन मिशनऱ्या ज्याप्रमाणे काम करतात, त्याप्रमाणे बुद्धिस्ट मिशनऱ्या सुद्धा आपण स्थापन केले जावं। बुद्धिस्ट मिशनरी की ज्या मिशनरी मध्ये भिक्खू संघाला ट्रेनिंग मिळेल, ज्या मिशनरी मध्ये तुमच्यासारख्या उपासक उपासिकांना ट्रेनिंग मिळेल। कारण प्रशिक्षणच नसेल तर धम्माचा प्रचार कसा होईल? प्रशिक्षणाची गरज आहे। त्या बुद्धिस्ट मिशनरी सुद्धा स्थापन करणं गरजेचं आहे। बऱ्याच ठिकाणी स्थापन झालेले आहेत, स्थापन होते आहे, परंतु या मिशनरी मधून सुद्धा चांगल्या प्रकारचं दर्जेदार असं धम्म कार्य झालं पाहिजे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांमुळे ज्या काही गोष्टी आपल्याला मिळाल्या बांधवांनो, या सगळ्या गोष्टी सदैव आपल्यामध्ये चित्ताने जागृत ठेवा। आणि आज ज्या अर्थाने आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली जी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीचं भान ठेवून, त्या जबाबदारीची जाणीव ठेवून मी सुद्धा धम्म कार्यासाठी पुढे येईल। टीका टिप्पणी सोडून धम्म कार्यामध्ये विलीन होईल। एकमेकांवरती टीका करणं सोडून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढाकार घेईल, सहकार्य करेल, दान पुण्य करेल। आणि अशा प्रमाणे बाबासाहेबांचा आदर्श घेऊन मी सुद्धा माझं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करेल। हा संकल्प प्रत्येक बौद्ध व्यक्तीने घेणं अतिशय गरजेचं आहे। तेव्हा आजची जी काही धम्म परिषद आपण संपन्न करीत आहोत, या धम्म परिषदेच्या निमित्ताने मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती ही मंगलकामना अर्पण करतो। हा संदेश मात्र आपण सर्वांनी घेऊन जावा। बाबासाहेबांचा संदेश आहे, बाबासाहेबांनी दिलेला हा मार्ग आहे। हा संदेश आणि हा मार्ग आपण सर्वांनी नक्कीच आपल्या जीवनामध्ये पालन करावा, त्याचं आचरण करावं। कारण हाच आपल्या कल्याणाचा मार्ग आहे, हा आपला कल्याणाचा मार्ग आहे। अशा प्रकारे आपण सर्वांनीच धम्माचा प्रचार आणि प्रसार करिता एकमेकांना सहकार्य करावं, भिक्खू संघाला सहकार्य करावं। मी भिक्खू संघाच्या वतीने पुनश्च एकदा आमच्या गणवीरताई आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व माता भगिनी बंधू आणि सर्व उपासक उपासिका आपल्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो। सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो।